नमस्कार बालमित्रांनो. आज रविवार, गोष्ट ऐकायची वेळ झाली ना. चला तर मग ऐकूया गोष्ट. गोष्टीचं नाव आहे आईची आठवण. शाळेत जाताना आई आपल्या लाडक्या मुलाला म्हणाली, बाळ, तुला मी आज डब्यात 2 लाडू देत आहे. एक तू खा, दुसरा तुझ्या मित्राला दे. मुलगा शाळेत गेला. मधल्या सुट्टीत त्याने डबा उघडला. एक लाडू मोठा होता, दुसरा छोटा होता. मोठा त्याने मित्राला दिला, स्वतः छोटा खाल्ला. घरी आल्यावर आईने विचारले, बाळ, तुझ्या मित्राला तू कोणता लाडू दिलास, छोटा की मोठा? मुलगा म्हणाला, आई, तूच मला एक दिवस शिकवले होतेस की चांगली गोष्ट नेहमी दुसऱ्याला द्यावी. त्याप्रमाणे मोठा मित्राला दिला, छोटा मी खाल्ला. आईला आपल्या मुलाची नकळत परीक्षा पाहायची होती. त्याचा स्वभाव कसा आहे ते जाणून घ्यायचे होते. तिच्या परीक्षेत तो उतरला होता. ती म्हणाली, शाब्बास, दुसऱ्याला जास्त देण्यात व स्वतःला कमी घेण्यात आनंद असतो. हा आनंद काही वेगळाच असतो. आई, आज त्या आगळ्या आनंदाचा अनुभव मी घेतला, मुलगा उद्गारला. मुलाच्या त्या बोलण्याने आईची मनोमन खात्री झाली की पुढील आयुष्यात तो कोणीतरी महान बनेल. खरोखरच त्या मुलाने मोठेपणी नाव कमावले व तो प्रख्यात न्यायाधीश आणि समाजसुधारक झाला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का व कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हो, आमची गोष्ट आखूड, तुमच्या पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब, तुमच्या पाठीत खांब. या गोष्टीवरून काय बोध घेणार आहे तुम्ही बालमित्रांनो, सांगा बरं का. तर याच्यावरचा बोध असा आहे, आपले आपण खाणे ही प्रकृती आहे, दुसऱ्याचे ओरून खाणे ही विकृती आहे. तर स्वतः भुकेलेले असतानाही आपले दुसऱ्याला देणे ही संस्कृती आहे.